बंगालमध्ये झालेल्या बलात्काराविरोधात मीडिया आणि सोशल मीडियावर प्रचंड राग व्यक्त होतोय. योग्यच आहे, झालाच पाहिजे. त्याविषयीचे 2 मुद्दे बघू. पहिला, बंगाल बलात्काराबाबत चिडलेल्या जनतेला प्रज्वल रेवण्णा केस माहितीये का? काही बलात्कार आणि बलात्काराचे काही हजार व्हिडिओ बनवण्याचे आरोप असलेल्या नेत्याच्या प्रकरणाबद्दल किती चीड यायला हवी? आलेली का? त्याच्यासाठी मतं कोण मागत होतं माहितीये का? बिल्किस बानोवर ती गरोदर असताना सामूहिक बलात्कार करणाऱ्यांची तुरुंगातून सुटका होते. त्यांचा हार पेड्याने सत्कार केला जातो. ते ब्राह्मण म्हणजे संस्कारी असतील असं म्हटलं जातं आणि त्यांना निवडणुकीत तिकीट सुद्धा मिळतं. या सगळ्याची सुद्धा चीड आलेली का? मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते, त्याची चीड आलेली का? अंकिता भंडारी, हाथरस, कठुआ हजारो प्रकरणे घडली आहेत. या सगळ्याबद्दल तितक्याच तीव्र भावना होत्या का? अगदी बंगाल प्रकरणाच्या आसपासच्या काही बातम्या बघा. यूपी, मनोरग्न महिलेला जेवणाचे आमिष देऊन बलात्कार. यूपी, 14 वर्षीय मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला, ट्रीटमेंट दरम्यान मरण पावली. यूपी, मुरादाबाद, दलित नर्सवर डॉक्टरने बलात्कार केला. उत्तराखंड, राजधानी डेहराडूनमध्ये निर्भया प्रकरणाप्रमाणेच युवतीवर बसमध्ये 5 जणांकडून सामूहिक बलात्कार झाला. राजस्थान, 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हनुमान मंदिराजवळ फेकले. राजस्थानमध्येच बाडनेर, लहान मुलीचं अपहरण करून बलात्कार. मग येते ना चीड, की फक्त सिलेक्टिव्हली चीड येते? महाराष्ट्रात मुंबईजवळ बदलापूरमध्ये सुद्धा असेच नीच कृत्य झाले. त्याच्यावरही तितक्याच तीव्र भावना आहेत की नाही? याच दिवसात बलात्काराचे आरोप सिद्ध होऊन शिक्षा भोगत असणाऱ्या आसाराम आणि राम रहीमला थोडी मोकळीक दिली आहे. त्यावरही आक्रोश व्यक्त करताय ना? कोणत्याही ओळखीच्या पोलिसाला किंवा जेलची हवा खाऊन आलेल्याला विचारा. तुरुंगात बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत गेलेल्या कैद्याला फार श्रीमंत किंवा रिसर्चफुल नसेल तर फार वाईट वागणूक मिळते. इतर कैद्यांची कामं वगैरे करावी लागतात असं म्हणतात. बलात्कारांच्या आरोपींना आणि गुन्हेगारांना फक्त एकाच ठिकाणी एका पार्टीत फार सन्मान मिळतो. त्याची अनेक उदाहरणं आहेत. या विषयावर यापूर्वी 2 व्हिडिओ बनवले होते. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, नक्की बघा. आता दुसरा मुद्दा, बंगाल गुन्ह्यात जागृत झालेली जनता तेव्हाच बिहारमध्ये झालेल्या बलात्काराच्या वेळी शांत कशी असते किंवा हाथरस सारख्या शेकडो घटनांच्या वेळी दुर्लक्ष का करत असावी? याचा थोडा राजकारणापलीकडे जाऊन विचार केला तर शंका वाटते की याचं एक कारण असावं रिलेटेबिलिटी. हे आपल्याही बाबतीत किंवा आपल्या कुटुंबियांच्या ओळखीच्या बाबतीत घडू शकते अशी जेव्हा शक्यता दिसते तेव्हा त्यावर अधिक प्रतिक्रिया येत असाव्यात. इंग्लंडमध्ये क्रिमिनॉलॉजी विषयात डॉक्टरेट करून युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर असलेल्या मधुमिता पांडे भारतातील स्त्रियांची परिस्थिती आणि विशेषतः बलात्कार या विषयाचा अभ्यास करण्यासाठी भारतात येऊन बलात्कार गुन्ह्यात शिक्षा झालेल्या 100 पेक्षा जास्त गुन्हेगारांना भेटल्या, इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांच्या लक्षात आले की बऱ्याच जणांवर संस्कारच असे होते ज्यामुळे स्त्रियांना दुय्यम समजणे, अधिकार गाजवणे, विनयभंग, अनेकांना तर बलात्कार याविषयी अपराधीपणा सुद्धा वाटत नव्हता. त्यांना कन्सेंट किंवा संमती याचा अर्थच समजत नव्हता. मुलाखत घेतलेला एक तरुण 23 वर्षाचा मंदिरात सफाई करत होता तेव्हा एका मुलीने त्रास दिला म्हणून तिला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर बलात्कार केला. मुलीचं वय होतं 5 वर्ष. शिवाय तो म्हणाला आता त्याला पश्चाताप होतोय. ती मुलगी वयात आली असेल, ती आता कुमारी म्हणजे वर्जिन राहिली नसल्यामुळे तिच्याबरोबर कदाचित कोणी लग्न करणार नाही म्हणून आता मला माझी लग्न करण्याची तयारी. बलात्कार हा गुन्हा म्हणून वेगळं आणि बलात्कार सारख्या घटनांना नॉर्मलाइज करणं वेगळं. कारण गुन्हा आहे हे समजून करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा दुसऱ्या प्रकारात नियंत्रण आणणे अधिक कठीण आहे. त्यांच्या अभ्यासातील निष्कर्ष दर्शवतात की पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांची शरणागती, चुकीचे संस्कार, धार्मिक आधार वगैरे सारख्या अनेक बाबी याला कारणीभूत आहेत. स्त्रियांनी काय परिधान करायचे, किती वाजता यायचं, कोणाशी लग्न करायचं, प्रेम करायचं का नाही, इथपासून रेप इंडियात होतात. रेप झाला म्हणजे तिचीच काहीतरी चूक असणार. या सगळ्याचं फलित आहे स्त्रियांची परिस्थिती. भारतात दर 15 मिनिटाला एक बलात्कार होतोय म्हणजे रोज 96 बलात्कार होतात. रोज 11 दलित स्त्रियांचं अपहरण होतं. 2019 ते 21 या 3 वर्षात भारतात 13,13,000 मुली व स्त्रिया गायब झाल्यात. त्यातील 2 लाख मध्य प्रदेशमधल्या आहेत जिथे गेली 20 वर्ष एकच सरकार आहे. त्यातील 10,61,648 स्त्रिया 18 वर्षाच्या वरील तर 2,51,430 त्याहून लहान आहेत.
66 स्त्रिया आत्महत्या करतात, 63 स्त्रिया घरात रोज जाळल्या जातात, रोज 75 स्त्रिया गरोदरपणात मरतात, रोज 5,000 पेक्षा जास्त मुलींचे लहान वयात लग्न होते, 50% पेक्षा जास्त स्त्रियांमध्ये रक्तक्षय आहे, मुलींचं सरासरी शिक्षण फक्त 4.9 वर्ष आहे, जळलेल्या स्त्रियांची नोंदणी झालेली आकडेवारी 2000 पासून 2020 पर्यंत 20,000च्या आसपास होती, ती वाढली आणि 2022 मध्ये 23,000 झाली. जेंडर इनइक्वॅलिटी म्हणजे लिंगभेद या इंडेक्समध्ये 146 देशात आपलं 127वं स्थान आहे, जे 2014 साली 114 वर होतं. स्त्रियांसाठी सर्वात असुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशात 22वा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर अफगाणिस्तान, दुसऱ्यावर सिरिया आहे. 1 कोटीपेक्षा जास्त बालवयात लग्न होतात. 2022 मध्ये 31 ते 49 या वयातील 31.5% म्हणजे 1/3 स्त्रियांबरोबर हिंसा घडली होती. साधारण 25 लाख सोडून दिलेल्या बायका आहेत, त्यातल्या मुस्लिम स्त्रिया अंदाजे 2.8 लाख तर हिंदू अंदाजे 22 लाख आहेत. फक्त बलात्काऱ्यांना त्वरित शिक्षा हा काही एकमेव उपाय नाही. बलात्कार बहुधा त्या प्रकारच्या मानसिकतेचं शेवटचं पाऊल असतं. त्याआधी सुद्धा अनेक स्टेप्स घेतलेले असतात. त्यावर काय करता येईल? समाजात योग्य वातावरण निर्माण करता येईल का? शिक्षणाचा, स्वावलंबी असण्याचा, मानसिकतेचा यात काय रोल आहे? असे वेगवेगळे टप्पे आहेत, बरेच प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं शोधावीच लागतील. सिलेक्टिव्हली रिॲक्ट होण्यापेक्षा जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात व्यक्त व्हावंच लागेल. धन्यवाद.